नमस्कार प्रेक्षकांनो, ठरलं तर मग या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये जबरदस्त असा ट्विस्ट येणार आहे. तर प्रेक्षकांनो, इथे रविराज काका प्रतिमाला डॉक्टरकडे घेऊन गेलेले असतात. डॉक्टर श्रद्धा यांच्याकडे प्रतिमाची अपॉइंटमेंट असते. त्यामुळे तिथे गेल्यानंतर आता प्रतिमाचे सगळे ब्लड टेस्ट होतात. डॉक्टर श्रद्धा यांनी प्रतिमाची ब्लड टेस्ट करताच रविराज काकांसमोर केला खूप मोठ्या सत्याचा उलगडा. त्याचबरोबर प्रेक्षकांनो, प्रतिमाचे ब्लड रिपोर्ट येताच इथे रविराज काकांना डॉक्टर श्रद्धा यांनी सांगितलं की तन्वीला प्रतिमापासून आता लांबच ठेवा. त्याचबरोबर महत्त्वाची गोष्ट म्हणजे इथे आता प्रियाने प्रतिमाच्या मोबाईलवरून पूर्णाजीला जो मेसेज केलेला असतो त्याचं सत्य इथे प्रियाच्या तोंडूनच सायलीला कळलेलं असतं. त्यामुळे सायलीने ही गोष्ट रविराज काकांना सांगताच रविराज काकांनी प्रियाचं थोबाडच फोडलेलं असतं. तर प्रेक्षकांनो, येणाऱ्या भागामध्ये कशा पद्धतीने प्रियाचं बोलणं सायलीला कळतं आणि त्याचबरोबर इथे डॉक्टरांनी आता ब्लड टेस्ट करताच कुठल्या सत्याचा उलगडा केलेला असतो आपण सविस्तरपणे बघूया. प्रेक्षकांनो, आपण बघितलं इथे सायली आणि अर्जुन मधुभाऊंना निर्दोष सिद्ध करण्यासाठी अहोरात्र प्रयत्न करतायत. अगदी इथे दिवस रात्र एक करून अर्जुन आता पुरावे गोळा करतोय. त्यामुळे इथे आता जो पेंडंटचा अर्धा तुकडा सापडलेला आहे त्याच्याबरोबरचा अर्धा तुकडा आपल्याला साक्षीच्या घरी जाऊन शोधावा लागेल असं सायलीला वाटतं. तेव्हा इथे बोलत असताना इकडे आता अस्मिताच्या बोलण्यातून सायलीला एक आयडिया सुचलेली असते. तेव्हा सायली ती आयडिया अर्जुन बरोबर शेअर करते. जेव्हा अस्मिता म्हणालेली असते की माझ्या सासूने इथे आता ब्युटिशियनला घरीच बोलावलं होतं आणि माझं मॅनिक्युअर पेडिक्युअर करून घेतलंय असं आता अस्मिता म्हणालेली असते. त्यामुळे सायलीला त्याच्यातूनच एक आयडिया मिळालेली असते. इथे आता साक्षीच्या घरी जर आपल्याला जायचं असेल तर आपल्याला सुद्धा अशीच काहीतरी युक्ती करावी लागणार आहे असं सायली अर्जुनला सुचवते. कारण इथे साक्षीसुद्धा जेव्हापासून ती जेलमध्ये जाऊन आली आहे तेव्हापासून ती बाहेर पडायला सुद्धा घाबरते आणि त्याच्यामुळेच ती आता कुठल्या तरी ब्युटिशियनला आपल्या घरी बोलवतच असेल. त्याच्यामुळे आता मी सुद्धा ब्युटिशियन म्हणून तिच्या घरी जाऊ शकते आणि मग बेडरूममध्ये गेल्यानंतर मी तिथे जाऊन शोधाशोध करेन. काय माहिती आपल्याला तो अर्धा तुकडा तिथे मिळूही शकतो असं सायलीने अर्जुनला सुचवलेलं असतं. त्यामुळे इथे साक्षीच्या विरोधामध्ये जास्तीत जास्त पुरावे गोळा करायचे, प्रियाच्या विरोधात पुरावे गोळा करायचे आणि मधुभाऊंना लवकरात लवकर निर्दोष सिद्ध करायचं. कारण ते निर्दोषच आहेत. इथे विनाकारण त्यांनी 2 वर्ष शिक्षा भोगलेली आहे असं सायली अर्जुनचं म्हणणं असतं. आणि गुन्हेगार लोक इथे आता सर्राट बाहेर फिरतायत अगदी ताठ मानेने. त्यांनासुद्धा आता त्यांच्या गुन्ह्याची शिक्षा मिळणं जास्त गरजेचं आहे. म्हणून इथे अर्जुन खूपच जास्त प्रयत्न करतोय की कसे तरी साक्षीच्या विरोधामध्ये जास्तीत जास्त पुरावे गोळा करायचे आणि खुनाच्या रात्री विलासचा जेव्हा खून झाला त्या रात्री साक्षी आश्रमामध्येच होती हे सिद्ध करायचं अर्जुनने आता हा अट्टाहासच केलेला असतो. त्यामुळे इथे आता प्रियासुद्धा लवकरच तोंडावरती पडणार आहे. कारण तिने मधुभाऊंच्या विरोधात जी काही खोटी साक्ष दिलेली आहे ती लवकरात लवकर कशा पद्धतीने खोटी आहे हे सुद्धा अर्जुन कोर्टामध्ये सादर करणार असतो. पण त्याच्या आधी लवकरच इथे प्रिया अजून एकदा तोंडावरती पडणार असते. प्रियाचा खोटाडेपणा आता रविराज काकांच्या समोर येणार असतो. तो कसा काय? तर इथे आता प्रतिमा खूपच जास्त नाराज असते. कारण प्रतिमाच्या मोबाईलवरून प्रियाने पूर्णाजीला मेसेज केलेला असतो की तुम्ही माझ्या मुलीला खोटाडी म्हणालात ते मला अजिबात आवडलेलं नाही आहे. यापुढे जर तुम्ही तिचा असा अपमान केलात तर मी कायमची तिला माहेरी घेऊन येईन असा मेसेज प्रतिमाच्या मोबाईलवरून प्रियाने केलेला असतो. पण इथे आता पूर्णाजीला असं वाटतं की तो प्रतिमाने केला आहे आणि तो मेसेज केल्यानंतर प्रियाने डिलीट केलेला असतो. त्यामुळे इथे प्रतिमा म्हणते की पूर्णाजी, मी कधीतरी तुझ्याजवळ या सुरामध्ये बोलू शकते का? पूर्णाजी म्हणते नाही, कधीच नाही. पण मेसेज तर मला तुझ्याच मोबाईलवरून आला आहे आणि त्याचा स्क्रीनशॉट कल्पना काढते आणि पुन्हा प्रतिमाला पाठवते. तेव्हा रविराज काका म्हणतात की हे कसं शक्य आहे? तेव्हा प्रतिमा म्हणत असते नाही हो, मी खरंच काही केलेलं नाही आहे. आणि तेव्हाच तिकडून आता प्रिया म्हणत असते की आई, तू तुझ्या गोळ्या औषधं वेळेवरती घेतेस ना? बाबा, मला काय वाटतं आईच्या डोक्यावरती अजून तो परिणाम जो झाला होता ना तो पूर्णपणे बरा झालेला नाही आहे. आईची मनस्थिती आपल्या ठीक नाही आहे. बघा, नाहीतर आईची ट्रीटमेंटसुद्धा आता चेंज करून बघा असं प्रिया मुद्दामूनच म्हणत असते.
त्यामुळे इथे तेव्हापासून प्रतिमाला टेन्शन आलेलं असतं की मी पूर्ण आजीला असा मेसेज का करेन, बरं केला तर केला तो डिलीट का करेन, असा आता प्रश्न तिच्या मनामध्ये आलेला असतो. तेव्हा प्रेक्षकांनो इथे प्रतिमाला संशय आलेला असतो की काहीतरी गडबड नक्की आहे. जेव्हा जेव्हा प्रिया घरी येते तेव्हा तेव्हा असाच प्रॉब्लेम होतो हे तिच्या लक्षात आलेलं असतं. त्यानंतर प्रेक्षकांनो रविराज काका प्रतिमाला हॉस्पिटलला घेऊन जात असतात, कारण तिची डॉक्टर श्रद्धाकडे अपॉइंटमेंट असते. म्हणून आता डॉक्टर श्रद्धाकडे इथे रविराज काका प्रतिमाला घेऊन जातात आणि म्हणत असतात की तुम्ही तिचे सगळे रिपोर्ट्स करा, तिला चेक करा. काही गोष्टी तिच्या लक्षात राहत नाही असं तिचं म्हणणं आहे, पण मला तरी असं काहीही जाणवत नाही. तेव्हा इथे डॉक्टर श्रद्धा म्हणतात की ठीक आहे, आपण त्यांची ट्रीटमेंट चेंज करून बघूया. तेव्हा इथे प्रतिमाचं ब्लड घेतलं असतं आणि ते ब्लड आता टेस्टिंगला दिलं जातं. तिची ब्लड टेस्ट होणार असते आणि त्यानंतर प्रेक्षकांनो डॉक्टर श्रद्धा इथे आता प्रतिमाला प्रश्न विचारतात. त्या म्हणत असतात की तुम्हाला का असं वाटतंय, तुम्ही गोष्टी विसरता किंवा तुम्हाला काही आठवत नाही, असं कशावरून तुम्हाला वाटतंय? तेव्हा प्रतिमा म्हणत असते, मी काही गोष्टी करते आणि त्या विसरून जाते. त्याच्यामध्ये नाश्ता असू दे, एखादा नाश्ता बनवला तर तो नंतर मी बनवलेलाच नसतो आणि त्यानंतर मी माझ्या मोबाईलवरून कुणाला मेसेज केला तर तो मेसेज मी केलाय की नाही केलाय हे मला काही कळतच नाही. ते आपणआप डिलीटसुद्धा झालेले असतात. त्याच्यामुळे मला कळत नाही आहे की माझ्या बाबतीत नेमकं काय घडतंय. तेव्हा प्रेक्षकांनो इथे डॉक्टर श्रद्धा म्हणत असतात, पण तुम्ही जर एखाद्या व्यक्तीला मेसेज केलात तर तो तुम्ही डिलीट का कराल ना? तेव्हा डॉक्टर श्रद्धा म्हणत असते की प्रतिमा तुम्ही एक काम करा, आधी मला सांगा तुम्ही सकाळी काय नाश्ता बनवला? तेव्हा प्रतिमा सांगते की तिने काय नाश्ता बनवला होता. तिने पोहे बनवले होते. त्यानंतर तिने रविराज काकांचे कपडे इस्त्री केले, घरामध्ये आवराआवर केली, साफसफाई केली. काल कुणाचा फोन आला होता, तेव्हा मला सायलीने विचारपूस करण्याकरता फोन केला होता. मी इथे पूर्णाजीला फोन केला होता. म्हणजे बऱ्याचशा गोष्टी इथे रविराज काकांची कुठली कागदपत्र ठेवण्यात आली आहेत, या बऱ्याचशा गोष्टी आता प्रतिमा डॉक्टर श्रद्धा यांना सांगते. तेव्हा डॉक्टर श्रद्धा म्हणतात की रविराज तुम्ही बघताय ना, आता जे प्रतिमाने सांगितलं ते सगळं तिने केलं होतं का? तेव्हा रविराज काका म्हणतात हो, सकाळी तिने सगळ्यांसाठी उपमा बनवला, माझे कपडे इस्त्री करून तिने ठेवले, माझ्या फाईल वगैरे व्यवस्थित ती लावून ठेवत असते, आलेले फोनसुद्धा सांगत असते की कुणाकुणाचा फोन आला होता. तेव्हा इथे डॉक्टर श्रद्धा म्हणतात मग रविराज तुम्हाला असं का वाटतं की ती गोष्टी विसरते? ती काहीही विसरत नाही आहे. 20-22 वर्षांपूर्वी जेव्हा अपघात झाला होता तेव्हा तिच्या डोक्यावरती परिणाम झाला होता, बरोबर ना? तिची स्मृती गेली होती, पण तिला आधीचं काही आठवत नाही आहे. पण आता रेग्युलर जी ती कामं करते ती तिला बरोबर आठवत आहेत की. म्हणजे आता गोळ्यांचा काही दुष्परिणाम होतोय असं मला वाटत नाही. गोळ्या तर अगदी व्यवस्थित आहेत. त्याच्यामुळे काही चुकीचं घडतंय असं मला तरी वाटत नाही आणि बऱ्याचशा गोष्टी तिच्या लक्षात राहत आहेत. आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे आता मोबाईल, इतक्या वर्ष तिच्याजवळ मोबाईल नव्हता. आता तिच्याकडे मोबाईल आहे, बरोबर ना? म्हणजे तिला मोबाईल व्यवस्थित चालवता येत असेल, हो ना प्रतिमा? तेव्हा प्रतिमा म्हणते हो, जेवढं मला शिकवलंय तेवढं मला जमतं. तेव्हा इथे डॉक्टर श्रद्धा म्हणतात तुम्ही जरा मला फोन करा माझ्या मोबाईलवरती. तेव्हा इथे प्रतिमा बरोबर फोन करते. त्यानंतरला इथे आता डॉक्टर श्रद्धा म्हणतात की तू मला आता मेसेज कर, एखादा मेसेज मला पाठव. तेव्हा प्रतिमा म्हणते की ठीक आहे आणि ती आता डॉक्टर श्रद्धा यांना बरोबर मेसेजसुद्धा करते. तेव्हा डॉक्टर श्रद्धा म्हणतात आता तो मेसेज जो तू मला पाठवला आहेस तो डिलीट कर. तेव्हा प्रेक्षकांनो आता इथे प्रतिमाला तो मेसेज डिलीट करता येत नाही, कारण डिलीट करण्यासाठी कुठल्या ऑप्शनमध्ये जावं लागतं की कुठे आता स्क्रीनला टच करावं लागतं हे प्रतिमाला माहितीच नसतं, कारण ते तिला कुणी शिकवलेलंच नसतं. मोबाईलमधील काही गोष्टी सायलीने तर काही गोष्टी रविराज काकांनी शिकवलेल्या असतात, पण इथे गोष्टी डिलीट कशा करायच्या या तिला शिकवलेल्या नसतात, त्यामुळे प्रतिमाला ते जमतच नाही. तेव्हा डॉक्टर श्रद्धा म्हणतात की असं म्हणजे रविराज तुम्ही जेवढं तिला शिकवलं आहे तेवढं तिला जमतं. जर ती मेसेज टाईप करू शकते पण ती डिलीट करू शकत नाही, मग तिच्या मोबाईलवरून तिने जो मेसेज केला आहे तो ती डिलीट का करेल? म्हणजे या गोष्टी तिच्याकडून घडलेल्या नाहीच आहेत, ह्या कुणीतरी घडून आणल्यात असं मला वाटतं. तिने जर हा मेसेज केला असेल तर तिने काहीतरी विचार करूनच तेव्हा केला असेल ना, मग ती डिलीट का करेल? जर तिच्या मोबाईलमध्ये तिने मेसेज डिलीट केलेला तिला आठवतच नाही आहे किंवा तिने करून तो डिलीट तिने केलेलाच नाही आहे, तर मग तो मेसेज तिने पाठवलाय असं आपण म्हणू शकत नाही. तेव्हा रविराज काका म्हणतात याचा अर्थ तो मेसेज दुसरा कुणीतरी केला असं तुमचं म्हणणं आहे का? तेव्हा डॉक्टर श्रद्धा म्हणतात हो, शक्यता नाकारता येऊ शकत नाही. हा मेसेज दुसरा कुणीतरी करून तो डिलीट केला जाऊ शकतो, असं कुणी आहे का?
तेव्हा इथे आता रविराज काका विचारातच पडतात, त्या दिवशी तुमच्या घरी कोण कोण होतं? त्यामुळे इथे आता तिच्या मोबाईलला काही लॉक वगैरे नाही आहे, कुणीही सहजरित्या तिचा मोबाईल यूज करू शकतं. तेव्हा डॉक्टर श्रद्धा म्हणतात, की "प्रतिमा, तुला कोण कोण म्हणतं की तू गोष्टी विसरतेस किंवा तुला लक्षात राहत नाही, असं कोण आहे?" तेव्हा इथे प्रतिमा म्हणत असते, की "मला कुणीही बोलत नाही, फक्त माझी मुलगी तन्वी आहे ना, तिलाच असं वाटतं की मी गोष्टी विसरते आणि ती जेव्हा जेव्हा येते ना, तेव्हा तेव्हाच मी काहीतरी विसरते असं ती मला सातत्याने सांगत असते. एरवी तर सगळं व्यवस्थित असतं, म्हणजे माझ्या घरामध्ये रविराज यांना किंवा सुमनला काहीच प्रॉब्लेम नाही आहे, पण तन्वी आणि नागराज यांनाच फक्त असं वाटतं की मी काही गोष्टी विसरते, पण त्या मी विसरलेले नसतेच. माझ्या बऱ्याचशा गोष्टी लक्षामध्ये असतातच, पण त्या मला सारखं म्हणत असतात की तू गोळ्या औषधं वेळेवरती घे म्हणून." तेव्हा इथे आता डॉक्टर म्हणत असतात, की "तुमच्या मुलीला तन्वीला असं का वाटतं? ती तर तुमच्या इथे राहत नाही, तिचं लग्न झालंय ना, मग तिला काय माहिती की तुझ्या लक्षात काय आहे आणि काय नाही ते?" तेव्हा इथे रविराज काकांना कुठेतरी आता प्रियावरती संशय हा आलेलाच असतो. जर इथे तर प्रतिमाला माहितीच नाही आहे की मेसेज डिलीट कसा करायचा, तर ती का करेल? आणि ज्या वेळेला आता तो स्क्रीनशॉट पाठवलेला असतो, तो स्क्रीनशॉटसुद्धा इथे डॉक्टर श्रद्धाला दाखवला जातो. तेव्हा ती म्हणते, की "तुम्ही ह्या वेळेला मेसेज केला होता. मग आता त्यावेळेला तुमच्या घरी कोण कोण होतं? जी व्यक्ती मेसेज करून डिलीट करू शकते, याचासुद्धा तुम्ही शोध घ्या. हे नक्की कोण घडवून आणते हे आपल्याला कळलं पाहिजे." त्यानंतर इथे आता ब्लड टेस्टचे रिपोर्ट आलेले असतात आणि त्याच्यामध्ये आता बघत असताना डॉक्टर श्रद्धा यांच्या एक गोष्ट लक्षात येते. डॉक्टर श्रद्धा म्हणत असतात, की "रविराज, तिच्या ब्लडमध्ये एक ड्रग सापडलं आहे. हे बघा, हे जे ड्रग आहे ना, ते खूपच जास्त घातक आहे. म्हणजे कोण त्यांना ही ड्रग्ज देतं आहे, ह्याच्यामध्ये तिचा समावेश झाला आहे तिच्या ब्लडमध्ये आणि ते ड्रग्ज तिच्यासाठी घातक आहे, कारण ते मेंदूवरती परिणाम करतं. मेंदू कमकुवत करतं, शरीर कमकुवत करतं. बऱ्याचशा गोष्टी ती विसरेल ह्या ड्रग्जमुळे आणि ती ड्रग्ज तर मी तुम्हाला दिलेलीच नाही आहे. ती गोळी मी तुम्हाला दिलेली नाही आहे. मग तिला कोण गोळी देतं?" तेव्हा इथे रविराज काकांना टेन्शन येतं, की असं नेमकं कोण घडवून आणतंय? ते सुद्धा प्रतिमाच्या बाबतीत. त्यामुळे इथे आता रविराज काका म्हणतात, की "तुम्ही दिलेली औषधंच मी तिला नेहमी देत असतो आणि ती सुद्धा ते औषधं व्यवस्थित घ्यायला लागली आहे." तेव्हा रविराज काकांना डॉक्टर श्रद्धा म्हणतात, की "ही ड्रग्ज जी तिच्यासाठी घातक आहे ना, ती सुद्धा तिच्या पोटात जाते. तिला कोण देण्याचा प्रयत्न करतंय ते तुम्ही बघा. आणि मी तर म्हणेन, मी तुम्हाला एक सुचवते, की जी लोकं तिच्याजवळ निगेटिव्ह बोलतात, ती विसरते किंवा तिच्या लक्षात राहत नाही असं तिला बोलतात, त्या लोकांना तिच्यापासून लांबच ठेवा. मग ती तुमची मुलगी तन्वी असू दे किंवा नागराज असू दे, ह्या दोन्ही लोकांना तिच्यापासून तुम्ही दूरच ठेवा, कारण ते विनाकारण तिच्या डोक्यावरती विपरीत परिणाम होईल असं तिला बोलतात." त्यामुळे प्रेक्षकांनो, इथे आता डॉक्टर श्रद्धा ही आता त्यांची मैत्रीण असल्यामुळे अगदी स्पष्टपणे रविराज काकांना गोष्टी सांगत असते. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे नागराजने प्रियाला फोन केलेला असतो, की "दादा, प्रतिमा वहिनीला घेऊन डॉक्टरकडे गेला." आता तिथे गेल्यानंतर तिला काही गोष्टी आठवत नाही आहे असंच तिला वाटतंय. त्याच्यामुळे प्रतिमा खूप टेन्शनमध्ये आली आहे. "तू तो मेसेज केलायस ना, तेव्हापासून ती विचारातच पडली आहे." तेव्हा इथे प्रिया म्हणते, "मग काय केलं मी? मला माहिती होतं पूर्णाजीला असा मेसेज केल्यानंतर आई खूपच जास्त टेन्शनमध्ये येणार मला माहिती होतं. मेसेज करून मीच डिलीट केला आणि कुणाला काही कळलंसुद्धा नाही." तेव्हा प्रेक्षकांनो, सायलीने ते बोलणं ऐकलेलं असतं. सायली म्हणते, की "प्रिया इतकी खालच्या पातळीला जाईल या गोष्टीचा मी कधी विचारच केला नव्हता." तेव्हा प्रिया म्हणते, की "थांब." रविराज काकांना ती लगेच फोन करते आणि म्हणत असते, की "रविराज काका, मी आत्ताच प्रियाचं बोलणं ऐकलं. ती म्हणत होती, की तिने प्रतिमा आत्यांच्या मोबाईलवरून पूर्णाजीला कुठलातरी मेसेज केला होता. त्याबद्दल मला काही माहिती नाही आहे, पण त्या मेसेजमुळे प्रतिमा आत्या खूप टेन्शनमध्ये आल्यात का?" तेव्हा इथे रविराज काका म्हणतात, की "हे सगळं तन्वी बोलत होती." तेव्हा सायली म्हणते, "हो, ती बाहेर फोनवरती कुणाजवळ तरी बोलत होती आणि ते शब्द माझ्या कानावरती पडले. मी काही चोरून वगैरे ऐकलेलं नाही आहे. मला प्रतिमा आत्यांची काळजी वाटली म्हणून मी तुम्हाला फोन केला आहे." तेव्हा प्रेक्षकांनो, डॉक्टर श्रद्धा आणि इथे सायलीने आता जे रविराज काकांना सांगितलेलं असतं ते संपूर्णपणे प्रियाच्या रिलेटेडच असतं. प्रियाच हे सगळं जाणून बुजून मुद्दामून घडवून आणते हे रविराज काकांना कळतं. रविराज काका प्रतिमाला घेऊन सुभेदारांच्या घरी येतात आणि डॉक्टर श्रद्धा यांनी सांगितल्याप्रमाणे आता रविराज काका प्रियाला आणि इथे
नागराजला प्रतिमापासून लांब राहायला सांगतात आणि त्याचबरोबर इथे आता कशा पद्धतीने तो मेसेज तन्वीने टाईप केला होता हे सुद्धा रविराज काका पूर्णाजीला सांगतात. कारण प्रतिमाला तो मेसेज डिलीट करता येतच नाही आणि तिने जर एखादा मेसेज केला असेल तर ते डिलीट का करेल असं डॉक्टरांनी सुद्धा सांगितलं. त्यामुळे तो मेसेज पाठवणारी इथे प्रिया होती हे रविराज काकांनी आता संपूर्ण सुभेदारांना सांगितलेलं असतं आणि त्या पद्धतीने आता ते ड्रग्ज, ती गोळी प्रतिमाला कोण देतं याचा शोधसुद्धा आता रविराज काका लवकरच घेणार असतात. पण सध्या तरी त्यांनी प्रियाला प्रतिमापासून लांब राहायला सांगितलेलं असतं आणि इथे पूर्णाजीला जेव्हा कळतं तो मेसेज प्रतिमाने नाही तर प्रियाने तिच्या मोबाईलवरून पाठवला होता, तेव्हा पूर्णाजी आता जोरदार प्रियाच्या थोबाडीत देते आणि म्हणत असते की जर पुन्हा माझ्या मुलीला इथे बदनाम करण्याचा प्रयत्न केलास ना तर माझ्यापेक्षा वाईट कोणीच नसेल, म्हणून मी तुला खोटाडी असं म्हणाले होते. हल्ली तू खूप खोटं बोलायला लागलीस, याचा तुला राग आला आणि म्हणून तू आपल्या आईच्या मोबाईलवरून मला मेसेज केलास, जेणेकरून तुझ्या सगळ्या चुका आम्ही इथे पोटात घालायच्या. असं अजिबात होणार नाही असं पूर्णाजी आता प्रियाला सगळ्यांसमोर चांगलंच खडसावते आणि सांगते. त्यामुळे रविराज काका प्रियाला म्हणतात की तू प्रत्येक वेळेला माझी मान खाली घातलीस, अजून किती आणि काय काय बघावं लागणार आहे काय माहिती. तर इथे रविराज काकांनी प्रियाला सांगितलेलं असतं की शक्य झालं तर प्रतिमापासून लांब राहा, घरी नाही आलीस तरीसुद्धा चालेल असं इकडे आता रविराज काकांनी प्रियाला सांगितलेलं असतं. तर इथे सायलीमुळे प्रियाचा खोटारडेपणा सगळ्यांच्या समोर आलेला असतो.